मात पिता गुरु प्रभु चरणों में प्रणवत बारंबार, हम पर किया बड़ा उपकार, ओ हम पर किया बड़ा उपकार। नमस्कार, न्यूज सवरा टीवी न्यूज में मैं राजू अग्रवाल आपका हार्दिक स्वागत करता हूं। आइए देखें भिवंडी शहर व शहर के आसपास की कुछ विशेष खबरें। टीवी पे आना, मुझे टीवी पे आज तक मैं आया क्या? चार नंबर आया क्या? 4 नंबर चलिए ना। 4 नंबर में चल 4 नंबर रूल नहीं तोड़ेंगे। आइए ना, इधर ब्रिज है, कैमरे इधर मारेंगे फिर वो बीजेपी वाले और हाँ, फोटो वाला के साथ में अरे क्या भाई तू है कहाँ से है? कुछ तो अलग फुटेज देना चाहिए यार। वैसे हमेशा में काम है अगर रखेंगे। ये सही में नहीं ये भाई पीछे देखो देखो आप लोग ये गाड़ी चालू है साइड यही गाड़ी भाई अरे
बहुत तकलीफ होती है। ये भी आज मेरे को मसला आप बता रहे हो, उसको आगे फॉरवर्ड 10:30 बजे के बीच में कोई गाड़ी नहीं है, मतलब धर लीजिए 3, साढ़े 3, 4 घंटा कोई गाड़ी नहीं है, कहीं भी ड्यूटी छोड़। पैसेंजर रहते हैं क्या? बहुत रहते हैं, और रात को भी इतनी पैर चढ़ने भी नहीं सकते पैसेंजर, ऐसी हालत रहती है सुबह शाम। उनको क्या बता इधर क्या आते हो? बहुत पैसेंजर रहते हैं, लेकिन पब्लिक को खड़े रहने की जरूरत बैठ भी नहीं सकते हैं। पब्लिक अजीब आ रही है। वैसे से खासदार अगर मिले ना रोड में 50 मिनट हो जाए, नहीं 50 मिनट वो एक गाड़ी को लेट नहीं कर सकते। नहीं तो एक गुना जयपुर थी ना, पहले चल रही थी यहाँ पे, तो उसका पूरा स्टॉपेज था हफ्ते में 2 दिन, और सेंट्रल रेलवे की थी गाड़ी, तो यहाँ पे रुकती थी बुधवार को और रविवार यहाँ रुकती थी। हाँ रुकती थी। उसके बाद फिर गाड़ी वो सेंट्रल रेलवे ने बंद की, उत्तर पश्चिम में चालू गाड़ी की बंद कर, गाड़ी वो उन्होंने बंद कर दी, उत्तर पश्चिम में वो गाड़ी चालू की। पुनः जयपुर ये गाड़ी का नाम, गाड़ी का नंबर बदली होगी, यहाँ से चलने की वजह वहाँ से चलने लगी, तो उसका स्टॉपेज बंद कर अब नहीं है, डाउन है। डाउन, उसका स्टॉपेज बंद कर। तब वो हो सकता है, वो प्रयास क्या हुआ है स्टेशन पे? हाँ आया हो गया अभी। हाँ तो अभी तो गया तो आऊँगा नहीं क्या बे तू? अभी मैं चाचा के साथ जा रहा हूँ तो कैसे दुकान पे आऊँगा? वसई दिवा रेल्वेसाठी आणि नक्की आज तिचा जो शुभारंभ झाला परत एकदा, आणि भविष्यातले काय प्रयत्न? हे वसई दिवा रेल्वेसाठी काय प्रयत्न म्हणजे काय नवीन सुरू नाही ट्रेन झाली. या रूटवर चालणारी जी ट्रेन होती तिचे डबे सगळे जुने होते, आणि काही लोकांनी त्या तक्रारी आमच्याकडे केल्या होत्या. आम्ही सदानंद गौडांना त्याचं निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर सुरेश प्रभू आल्यानंतर त्यांना सांगितलं की लवकरात लवकर झालं पाहिजे, आणि त्यांनी ताबडतोब सांगितलं की ते तयार आहे, आपण अमुक अमुक दिवशी ते करू शकतो. तर त्याने विनंती केली आपण या उद्घाटनाला. ते बोले मी असं करतो, मुंबईवरून रिमोटवर करतो, तुम्ही दिवा स्टेशनवर श्रीकांत शिंदे आणि तुम्ही दोघंजण तिथून फ्लॅग ऑफ करा आणि तिथून गाडी सोडा. आता तिथं व्यवस्था व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची होती. हे लोकमान्य टिळक टर्मिनसला काय चाललं ते आम्ही तिथं बघत होतो, आणि आम्हाला ते तिकडे बघत होते लोकमान्य टिळक टर्मिनसला. असं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी एक आजमगड ट्रेन सुरू केली बांद्र्यावरून, आणि आपली ही ट्रेन सुरू केली इथून दिवा स्टेशनवर. आज याच्या 8 बोगी आहेत, या लवकरच याच्या 12 करण्याचाही प्रयत्न आपला आहे. आणि पुढचं उद्दिष्ट आपलं असं आहे की ही ट्रेन मुंबईपर्यंत लोकल चालण्याच्यासाठी आपला प्रयत्न याच्यासाठी सुरू आहे. मंत्र्यांच्याकडे पाठपुरावा माझा सुरू आहे, आणि निश्चितपणाने मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं तर भिवंडीचा जो टेक्स्टाईलचा व्यवसाय आहे, वेअर हाऊसिंगचा व्यवसाय, याच्यासाठी दिवसाला लाखो लोक इतर शहरातनं भिवंडीमध्ये येतात, आणि त्यांची चांगली सोय होईल, आणि रस्त्यावरचा ताण कमी होऊन रस्त्यावरची ट्रॅफिक आपोआप कमी होईल. म्हणून त्याच्यासाठी आपला प्रयत्न आहे. निश्चितपणाने सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने आपण ते करू, अशा प्रकारचा विश्वास आहे. या गाडीमध्ये काय विशेषता होतं, म्हणजे ज्या इथं जे आता गाडीचा लुकच सगळा नवीन आहे. डिझेल इंजिन होतं, याच्यामध्ये काय बदल नाही? इंजिन डिझेल इंजिनच आहे, पण गाडीची बसण्याची व्यवस्था, सीट वगैरे, गाडी स्पेसिव्ह, असे हवा खेळती आहे, खिडक्या जास्त आहेत, अपंगांसाठी वेगळे डबे आहेत, लगेजसाठी वेगळे डबे आहेत. हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची सुविधा त्या गाडीमध्ये त्यांनी उपलब्ध केलेली आहे. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नई खबरों के साथ. तब तक के लिए हमें अनुमति दीजिए. धन्यवाद.
मात पिता गुरु प्रभु चरणों में प्रणवत बारंबार, हम पर किया बड़ा उपकार, ओ हम पर किया बड़ा